भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। वर्षभर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची रात्री बैठक संपन्न। सर्व आमदारांकडून उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक। तर आज सकाळी 10 वाजता वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज पदभार स्वीकारणार। दरम्यान प्रदेश कार्यालयामध्ये 10 वाजता ते पदभार स्वीकारणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होणार। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे जबाबदारी दिली जाणार, सूत्रांची माहिती। संजय राऊतांनी ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीजर प्रदर्शित। तर आपल्यासोबत राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत। उद्धव ठाकरेंचं विधान, तर 19 आणि 20 जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं मिळणार। युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन, युती संदर्भात योग्य वेळी बोलेन, तुम्ही काहीही बोलू नका, अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंचं विधान। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेसची पुण्यात बैठक। जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीमध्ये गोंधळ। तर वकील रोहित फावडे यांच्या भाषणानंतर मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ। महाराज म्हणणार नसल्याचा रोहित फावडे यांच्या भाषणात उल्लेख। तर फावडेंच्या भाषणानंतर बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारीचाही प्रकार। 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक। तर मराठा समाजाच्या बैठकीत अक्कलकोट बंदचा निर्णय। सर्वच संघटना यामध्ये सहभागी होणार। संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांचं स्वागत। तर प्रवीण गायकवाड यांना भेटण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांची गर्दी। हल्लेखोरांना योग्य उत्तर मिळेल, कार्यकर्त्यांचा इशारा। नाशिकमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता। मुंबईत शिवसेना प्रणित सहकार परिषद मार्गदर्शन सोहळा। मुरलीधर मोहोळ, उदय सामंतांसह अनेक नेते या ठिकाणी उपस्थित राहणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता पार पडणार सोहळा। आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली ही बैठक। तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी तयारीचे संकेत। राहुल गांधींविरोधात दाखल याचिका मुंबई हायकोर्टानं पहिल्याच सुनावणीमध्ये निकाली काढली। स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात याचिकाकर्त्यांनी मागणी करत सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच ही याचिका फेटाळली होती। राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार नाहीत। बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये, रामदास आठवलेंचा ठाकरेंना सल्ला। बांबूंच्या शेतीवरून पाशा पटेल रामदास आठवलेंची टोलेबाजी। तर आपल्या शेतात बांबू लागवड करा, पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पाशा पटेल यांच्या वक्तव्याचा आधार घेत रामदास आठवलेंची ही टोलेबाजी। पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय राजमुद्रेला मास्क। तर काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांचा आरोप, संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या स्टडिंग या समितीचा अभ्यास पार पडला। यामध्ये बैठक पार पडली, त्यातच हा सगळा प्रकार समोर। अद्वै हिरे, अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरेंचा जामीन नामंजूर। व्यंकटेश बँकेमध्ये बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घोटाळ्यामध्ये अजून व्याप्ती वाढण्याची सुद्धा शक्यता असल्याचा वकिलांचा दावा। बुलढाण्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे यांच्या गाडीवर हल्ला। तर लोणार तालुक्यातल्या वेणी गावामध्ये दलित समाजाला भेटण्यासाठी गेलेले असताना हल्ला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला आता 18 महिने पूर्ण। तर आज मुंडे कुटुंबियांचा आत्मदहन आंदोलनाचा इशारा, आरोपींना अटक करण्याची सुद्धा मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन या पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। पोलीस ठाण्यामध्ये केबिनमध्येच हा सगळा प्रकार घडत धिंगाणा झाल्याचा सगळा प्रकार समोर। महाज्योतीला 1000 कोटींचा निधी द्या, भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी। सारथी, बार्टी आणि टार्टीच्या धर्तीवर पुरेसा निधी देण्याची फुकेंची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण 5व्या दिवशी सुद्धा मागे घेण्यात आलं। दरम्यान इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। मेघराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होतं। इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराचा आजचा 3रा दिवस। तर बाळा नांदगावकर, अमित ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार।
मुंबईतल्या 4 ठिकाणी ईडीचे छापे, एका बेकायदेशीर ट्रेडिंग आणि बेटिंग रॅकेट यामध्ये उघडकीस, तर 3.3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम, आलिशान घड्याळ, दागिने, परकीय चलन आणि हाय-एंड वाहन जप्त. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या सागर पाटील 6 महिन्यांसाठी जिल्ह्यातनं हद्दपार, तर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांची कारवाई. सागरवर गोळीबार, दरोडा, लुटमारीचे गुन्हे दाखल. म्हाडा कोकण मंडळाची मोठी लॉटरी योजना सुरू, तर म्हाडा लॉटरीमध्ये आमदार खासदारांसाठी 95 घरं राखीव. कल्याणमधील 9.5 लाखांचं घर चर्चेत. राज्यामध्ये आज काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट, तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट. बुलढाणा, अकोला, नागपूर तसंच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये येलो अलर्ट, तर जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट. रायगड किल्ल्यावर पायऱ्यांच्या मार्गाने जाण्यास 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, तर मुसळधार पावसावर त्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. रायगडच्या रोहा खांबमध्ये ढाब्यात पाणी साचलं, तर पाणी साचल्यामुळे हॉटेल चालकाची तारांबळ. खाद्यपदार्थ, साहित्य, फर्निचरचं यामध्ये मोठं नुकसान. पाण्यात अडकलेल्या गाडीतल्या चालकाचा जीव कोळी बांधवांनी वाचवला. नागाठाणे या ठिकाणी पाण्यात अडकलं पिकअप वाहन. कोळी बांधवांनी प्रसंगावधान राखून चालकाचा जीव वाचवलाय. कोरेगाव इथल्या तिळगंगा नदी पूररेषा शिथिल करा, कोरेगाव विकास बचाव समितीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. रायगडच्या सुधागडच्या वावळोली या ठिकाणी भिंत कोसळली. घराची भिंत कोसळल्यामुळे मोठं नुकसान, तर कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही, मात्र घरातील वस्तूंचं मोठं नुकसान. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये विविध भागांमध्ये तब्बल 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी, तर शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण. खरीपाच्या पेरणीलाही हा पाऊस उपयुक्त ठरणार. नवी मुंबईच्या खारघरमधील ओवे धरणात पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विद्यार्थी पाण्यात बुडाला. रायगडमधील नागोठणेमध्ये आंबा नदीची पाणी पातळी 9.20 मीटरवर. बाजारपेठ आणि कोळीवाडा परिसरात पुराचं पाणी शिरलं. कोळीवाड्यातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा, तर आजपासूनच देवाचे आषाढी यात्रा कालावधीमध्ये बंद केलेले रोजोपचार सुरू होणार. तर हे राजोपचार सुरू झाल्यानंतर आषाढी यात्रा कालावधीमध्ये 24 तास दर्शन उद्यापासून बंद होणार. अकोला शहरातल्या लहान उमरी परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरावर पडली वीज. वीज पडल्यामुळे 3ऱ्या माळ्यावरील भिंतीचा कोपरा पडला. कुठलीही सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षण विभागाच्या विरोधात 2 वेगवेगळे आंदोलनं, तर मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी शिक्षक सहकुटुंब उपोषणाला, तर दुसऱ्या आंदोलनामध्ये सरण रचून कामचुकार शिक्षकांवर कारवाईची मागणी. परभणीमध्ये धावत्या ट्रॅव्हल्समधनं प्रसूतीनंतर नवजात अर्भक फेकलं. परभणीच्या सेलू पाथरी राष्ट्रीय महामार्गावरची घटना. चालकासह 2 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या येवला परिसरामध्ये हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणारी परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात. देहविक्री व्यवसायामध्ये महिलेसोबत आणखी कुणी आहे का याचा तपास सुरू. नाशिकच्या वडाळा रोडवर आता भीषण अपघात, तर आयशर ट्रकनं दुचाकीवरील विद्यार्थिनीला चिरडलं. विद्यार्थिनीचा यामध्ये जागीच मृत्यू. ट्रक चालकानं मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप. मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू. नालासोपाऱ्यामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण प्रकरणात 3घांवरही गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. मंगेश नारकर आणि पार्थ नारकर यांना अटक. पनवेल पालिकेच्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांमुळे राजकारण तापण्याची शक्यता. ठराविक अनधिकृत पानटपऱ्या हटवल्या गेल्या नसल्याचाही या ठिकाणी ठाकरेंच्या युवासेनेचा आरोप. तर येत्या 2 दिवसात टपऱ्या हटवल्या नसल्यास आंदोलनाचाही इशारा. यवतमाळ नगर परिषदेमध्ये अस्थायी कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलं. अस्थायी सफाई कामगारांनी कायमस्वरूपी कामावर घेण्यास यावं या मागणीसाठी आंदोलन केल्याची माहिती. नियमानुसार किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याची सुद्धा मागणी. बीडच्या परळीमध्ये डॉक्टर श्याम मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तब्बल 20 दिवस बंद हा पूल असणार, तर 15 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत कामासाठी हा पूल बंद राहणार. भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर. गुलजार नगरमधील धोकादायक इमारतींमधील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा सध्या खंडित. संपूर्ण इमारत रिकामी करण्यासाठी पालिका प्रशासनाची कारवाई. शहापूरच्या चंदूलाल महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. मासिक पाळीवरूनच शहापुरातील एका शाळेत मुलींची विवस्त्र तपासणी केल्यानंतर हा उपक्रम. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गदर्शन.